म्हणजे तुमच्या कोर्सच्या बाबतीत सगळी माहिती. बघ आता ह्याच्यामध्ये बघ प्रोसेस काय असते. तर आपल्याला पहिलं तर काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन त्याच्यातून जावं लागेल. बरोबर. हम्म. काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं आणि डॉक्युमेंट हम्म. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर परत मग तुझं चॉईस फिलिंग. हा. त्याच्यामध्ये आमचा रोल काय असतो की तुझ्या सोबत ज्या काही स्ट्रॅटेजी आहेत त्या स्ट्रॅटेजी तयार करणं, वेळोवेळी मार्गदर्शन करणं. आणि आता कसं होतं की ज्यावेळेस आपण आपली स्वतःच ज्यावेळेस कुठली गोष्ट करायला जातो त्यावेळेस आपण डिसिजन घेऊ शकत नाही प्रॉपर. हम्म. लक्षात आलं तुझ्या. जर हा आता हा. आमच्यातून गेला तर ह्याच्यामध्ये जे काही डिसिजन असतात ते वेळोवेळी आपण तुमच्या सपोर्ट करून ते डिसिजन हम्म. आपण एकमेकाचे घेत असतो. हम्म. लक्षात आलं का तुझ्या. हो हो हो. अशा पद्धतीने असते. आता ह्याच्यामध्ये त्यासाठीच तुला काय म्हणलं की तू कॅमेरा ऑन कर की तुझा. हा हा. हा. हम्म. तर आपल्याला कसं आहे की ह्याच्यामध्ये जर प्रोसेसमध्ये जायचं असेल तर पहिली गोष्ट तुझं काउन्सिलिंग टाइम टू टाइम सगळ्या अपडेट, रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग आणि अलॉटमेंट. आता तुला कसं आहे की हम्म. तुझ्या ह्या स्कोरला पहिल्या दुसऱ्या राऊंड मध्येच तुझी शीट निघून जाईल. स्कोर चांगला आहे तुझा आणि तुझं बजेट हो. आहे. आता हम्म. जर तुला छत्तीसगड मध्ये जायचं आहे तर छत्तीसगड मध्ये तिथं फी कमी आहे पण तिथं हॉस्टेल मेस जर पकडलं तर हम्म. 12-13 लाख रुपये आपली तिथे जाणार. बरोबर. वर्षाची. आणि फर्स्ट इयरला जास्त जाणार. हा आणि पहिल्या वर्षी तुला ती क्वेश्चन डिपॉझिट घ्यायचं आहे, सिक्युरिटी डिपॉझिट द्यायचं आहे. ती फायनल इयरला तुझं ती कव्हर होणार तिथं. म्हणजे त्याच्यात कसं राहतं? ते फायनल इयरला कव्हर होतं. फायनल इयरचे जी भरणार आहे आपण फी त्याच्यातून ती कट होऊन जाईल परत आपल्याला. म्हणजे फर्स्ट आलं इयरला लक्षात. आपल्याला अप्रॉक्स किती भरावं लागेल फर्स्ट छत्तीसगड इयरला मध्ये? आपल्याला 2 वर्षाची फी भरायची आहे. म्हणजे समजा 8 लाख फी आहे तर 16 लाख भरायची आणि हॉस्टेल मेस 5-6 लाख. म्हणजे तुला 21 लाख, 20-21 लाख पहिल्या वर्षी जातील आणि सेकंड इयर पासून तुझं जे आहे ती त्या ठिकाणी राहिलेली जी फी आहे सेकंड इयर पासून हम्म. तुम्हाला भरायची आहे. आणि हम्म. सेकंड इयर पासून आणि 15 सर 15 म्हणजे लोन प्रोसेसच्या थ्रू कसं राहतं? लोन प्रोसेस न जर आपण गेलो तर ती सगळी फर्स्ट इयर पासून लोन प्रोसेस मधूनच जाईल ना? नाही आता कसं आहे माहितीये का. लोन प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये तुला सिक्युरिटी डिपॉझिट मला नाही वाटत की बँक देईल लोन मध्ये. आलं हम्म. लक्षात. तेवढं अमाऊंट आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल लोन प्रोसेस म्हणजे हे मध्ये. फर्स्ट अँड सेकंड इयरचं आपल्याला. हा. फर्स्ट इयरच फक्त. हम्म. सेकंड इयर फर्स्ट इयरची ट्युशन फी तुझी आहे ना ती देईल बँक तुला आता. हा हा हा. म्हणजे आपल्याला लक्षात आलं. लोन स्वतः आपल्याला आपल्याला लिक्विड मनी किती अरेंज करावं लागेल समजा आपल्याला ऍडमिशन भेटलं छत्तीसगड मध्ये त्या दोन आता कॉलेज पैकी एक मध्ये? छत्तीसगड मध्ये जायचं असेल तर तुला पहिला आता तुझी जी बँकेचे डिटेल्स आहेत. हम्म. बरोबर. बँकेच्या डिटेल्स मध्ये काय तुझं पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक स्टेटमेंट आणि तुझं आयटी रिटर्न असेल तर आयटी रिटर्न वडिलांचं किंवा जे काही वडिलांचं. इन्कम असेल पेमेंट हम्म. स्लिप ते घेऊन बँकेत जायचं. बँकेवाल्यांना सांगायचं की मी अशा अशा पोस्टला ऍडमिशन घेतोय, अशा अशा राज्यामध्ये मी जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी अप्रॉक्स माझं एवढं बजेट असेल फीचं. आता तू युपी मध्ये जाणार असेल हम्म. हम्म. तर त्या ठिकाणी तुझं बजेट किती येतं तर साधारण 11.5-12 लाखाच्या आसपास फी आहे आपल्याला तिथं. आणि तू जर छत्तीसगडला जातोय तर हम्म. तिथली फी किती आपली 8 लाख रुपये. तर त्या हिशोबाने त्यांना आठ सांगायचं की आमचं 7-8. अप्रॉक्स. हा. अप्रॉक्स 50 ते 60 लाखाचं लोन पाहिजे. मग 50-60 लाखाचं लोन कधी देते तुला बँक तर तुझ्या वडिलाचं ती त्या ठिकाणी इन्कम बघितलं जाईल. ज्यावेळेस तुझ्या वडिलाचं इन्कम त्या हम्म. ठिकाणी चेक केलं जाईल आणि त्यासाठी आपल्याला 7 लाखाच्या आत म्हणजे 8 लाखाच्या आत 7 लाखापर्यंत लोन घ्यायचं असेल तर बँक तुला सिक्युरिटी डिपॉझिट सिक्युरिटी त्या ठिकाणी मागत नाही कुठलीही प्रॉपर्टी कोलेटरल. पण ज्यावेळेस हम्म. तुला 7 लाखापेक्षा लोन हवाय तर तुझ्याकडे ऍटलिस्ट जमीन, तुझं घर किंवा जे काय हा प्रॉपर्टी सर, असेल त्याचीच अरेंजमेंट आहे सर म्हणजे आमच्याकडे. हा. त्याची हम्म. अरेंजमेंट असेल तर मग काय तुला अडचण येणार नाही लोनला. त्या हिशोबाने तुझं लोन होऊन जाईल. आणि त्याच्यासाठी आताच प्री सँक्शन करून ठेवलं तर आपल्याला ज्यावेळेस अलॉटमेंट मिळतं त्यावेळेस हम्म. ती जे पैसे भरायचे आहेत, ती बँक डायरेक्ट त्या कॉलेजला भरू शकते किंवा त्या युनिव्हर्सिटीला जे काय चलन येईल ते भरू शकते तिथून. हम्म. पण सर आपल्याला वेळ किती लागेल म्हणजे समजा आता काउन्सिलिंगची नोटिफिकेशन आली सर की चालू होऊ शकते समजा कधी पण एमसीसी ची नोटिफिकेशन आली सर आता? नाही नाही काउन्सिलिंगची नोटिफिकेशन आली ना तर ती सगळी जबाबदारी आमचीच आहे ना. तुला काय डोकं लावायची गरजच नाही. आता तू फक्त आता 1000 रुपये भरले तू फक्त डॉक्युमेंट पाठवून दे आम्हाला. तुझं तुझं रजिस्ट्रेशन वगैरे जे काय असेल चॉईस फिलिंग वगैरे ते सगळं आपणच करून देणार तुला. हा.
फक्त पण आता सर तू तरी एक म्हणलास अप्रॉक्स की म्हणजे सर आपल्याला आपल्याला हे दोन. हा. लोन प्रोसेस आणि ते सगळ्याला असं टाइम मॅनेज व्हायला पाहिजे ना, नंतर पुढं समजा काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला लोन पास नाही झालं किंवा असं प्रॉब्लेम आली तर. नाही, मी त्यासाठीच तुला म्हणतोय की आताच तू जाऊन बँकेत जर विचारलं तर प्री सँक्शन आता झालं तर परत हम्म, पैशाचा विषय येत नाही. आणि जरी नसेल तरी त्यासाठी ठिकाणी हम्म, तुला आता समजा 20 लाख रुपये आता तुझ्या खिशात पाहिजे आज. हम्म, तू एमबीबीएस ला जातोय तर कमीत कमी 20 लाख रुपये तुझ्या खिशात पाहिजे, हॉस्टेल मेस इतर खर्च पकडायचा झाला. म्हणजे 15 लाखाच्या पुढे तुझ्या हम्म, आज खिशात अमाऊंट पाहिजे. उद्या पण काउन्सिलिंग सुरू झालं तर काय उद्या लगेच होत नसतंय. उद्या लगेच झालं सुरू तर त्याला परत प्रोसेस असते 10-12 दिवसाची. त्या प्रोसेस मधून हा, आपण जातो. पहिल्यांदा तुझं रजिस्ट्रेशन होईल, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्याच्यानंतर तुझं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते, त्याच्यानंतर मग तुला चॉईस फिलिंग येतं. म्हणजे ही सगळी प्रोसेस कम्प्लीट व्हायला तुला 10-12 दिवस तर जातात. डेट एक्सटेंड वरती एक्सटेंड होतात. म्हणजे लगेच झालं तर काय लगेच 4 दिवसात ती डेट संपत नाही. पुढे 1-2 दिवस परत वाढवतात. त्यामुळे हा जो हम्म, प्रकार आहे हा 10-12 दिवसाचा प्रकार आहे. तोपर्यंत तुझं बँकेचं इकडे लोन सँक्शन करून घ्या आता. हम्म, प्री सँक्शन म्हणून बँक प्री हम्म, सँक्शन लोन देते करून. म्हणजे एकदा हा, अप्रुव्हल हा, तुला मिळालं लोनचं की बाबा तुझ्या प्रोफाईल नुसार किती लोन मिळतंय त्यानुसार तू पुढे उडी मारू हम्म, शकतोस. हम्म. आलं सर लक्षात. सर एक अप्रॉक्स डेटचा आयडिया देऊ शकता का, कसं कसं पुढे जाईल म्हणजे काउन्सिलिंग आता इथून. मी आता तेच सांगितले रे. आता बघ, आता हे अजून एक 10 दिवस तर आपल्याला आहेत हातात की हे हम्म, काउन्सिलिंगचं चॉईस फिलिंग करायला. म्हणजे आता हम्म. जरी उद्या रजिस्ट्रेशन चालू झालं तरी उद्या काय आपल्याला लगेच त्यांना पैसे भरायचे नसतात. नाही, हा ते लक्षात आहे ऑनलाईन का? रजिस्ट्रेशन होतं ना पहिले. हा, आता ऑनलाईन रजिस्ट्रेशनला समजा 4 ते 5 दिवस तुला मुदत मिळाली, तिथून पुढे तुझं हम्म, परत व्हेरिफिकेशन असतं, 2 दिवस त्याची मुदत असते. आणि त्याच्यानंतर हम्म, चॉईस फिलिंगला 2-3 दिवस असतात. म्हणजे हे 10-12 हम्म, दिवसाचा कार्यकाळ जाणार आहे मध्ये. आणि त्याच्यानंतर मग तुला पहिल्या राऊंड मध्ये जर लागलीच कॉलेज तर हम्म, मग तुला त्या ठिकाणी, अदरवाईज मग परत पुढे तुझी 10-12 दिवस अजून जातात. कारण परत त्याचं रिपोर्टिंग होणार, त्याची परत परत मेरिट लिस्ट लागणार, परत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार, परत चॉईस फिलिंग होणार. म्हणजे ही प्रोसेस आहे ती 15-15 हम्म. दिवसाची सायकल मध्ये जाते. जर तुला पहिल्या 15 दिवसात लागलं तर तुला अजून 15 दिवस मुदत आहे. पहिल्या 15 दिवसात नाही लागलं तर तुला अजून 1 महिना मुदत आहे त्यासाठी. हा, आलं लक्षात सर आता. पण सर माझ्या स्कोअरनुसार समजा दोन्ही पैकी जे शंकराचार्य आहे ते फर्स्ट राऊंड मध्ये लागण्याची शक्यता आहे, नाहीतर सेकंड मध्ये तर लागूनच जाईल आणि दुसरं कॉलेज ते फर्स्ट मध्ये मॅक्झिमम चान्सेस आहे लागण्याचे. काय करायचं माहितीये का, तुला जर 2च कॉलेजमध्ये जायचं आहे तर पहिलं 2-3 राऊंड आपण तेच कॉलेज चॉईस फिलिंग करायची. तुला दुसरा हम्म, ऑप्शन टाकायचाच नाही. हा, लक्षात येते का? हा ना, हा ना. आता तुला युपी मध्ये 2 कॉलेजला जायचंय तर ती युपीची हम्म, 2च कॉलेज टार्गेट घेऊन चालायचं. हा, आलं लक्षात. येस. झाले सर, एवढेच डाऊट होते माझे, फक्त ते त्याच होतं, बाकी तर सगळं मी क्लिअर आहे. कारण की कॉलेज तर मी 4 डिसाईड केलेले आहे म्हणून त्याच्यात मला, आणि मी पूर्ण रिसर्च केलेले आहे की कट ऑफ नुसार मला अवघड चान्सेस आहे की मला भेटणार नाही, असं होऊ शकत नाही. तरी बी आपण बॅकअप नुसार एक कॉलेज असं विचार करू शकतो. नाही नाही, पण सध्या आपल्याला विचार करायची गरजच नाही. आपल्याला ज्या पद्धतीने हम्म, जायचंय त्याच पद्धतीने गेलं पाहिजे. हा, जरी नाही भेटला फर्स्ट पर्यंत तर दोन्ही कॉलेज थर्ड पर्यंत तर भेटूनच जातील सर, मला तरी असं वाटतं. येस. हम्म. त्याच्यामुळे सर माझं म्हणणं आहे, आपण युपीचं करायला पाहिजे का, का नुसतं छत्तीसगड साठीच आपण ट्राय करायचं. नाही, आता तुझं कसं आहे की युपी जरी केलं आणि छत्तीसगड जर केलं तर सेमच पॅकेज जाते आपलं. म्हणजे म्हणजे हा तुमचं युपी. पॅकेज, हा. हा, आता युपी जरी हा, केलं तर आपलं 15 लाखापर्यंतच पॅकेज जाणार आहे. मग छत्तीसगड पेक्षा हम्म. युपी कधी पण चांगलं, कारण तुला पहिल्या वर्षी क्वेश्चन डिपॉझिट भरायचं नाही. हा, हा. युपीचं आलं सांगा का? सर एकदा, म्हणजे युपीची कशी फर्स्ट इयर त्याची फी प्रोसेस कशी राहते, कारण हॅलो. की छत्तीसगडची ती इनिशियलीच खूप पेमेंट घेतात, पण बाकी पुढे बोल ना. चालून लॉंग टर्म मध्ये मग जास्त आपल्याला लोड नसतो असं राहतं. पण युपी मध्ये इक्वली लोड राहतो ना, असं वाटतं जरा. हा. म्हणजे युपी मध्ये थोडस, हा, छत्तीसगड मध्ये आपल्याला इनिशियलीच सगळं करावं लागतं. त्याला फक्त एकदाच आपण सांगणार ह्या गोष्टी काय त्यांची प्रोसेस आहे ती. आपण चॉईस फिलिंग करणारच नाही. त्याने ऑलरेडी काउन्सिलिंग लावलंय दुसऱ्याला. हा, बोल. हा सर, माझं तेच युपीच्या बारेत सांगा थोडंसं आता एक्सप्लेन, म्हणजे त्याची कसं राहील fee? युपीला बघ, आता युपीची जी 11-11.5 लाख रुपये फी आहे ना ती भरावं लागेल आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग आपलं हॉस्टेल मेस एक 2-2.5-3 लाख रुपये फी असते. इतर खर्च 1-2 लाख, म्हणजे ते हम्म. पण 15-16च्या रेंज मध्ये तुला होऊन जाईल. पण तिथं आपल्याला फक्त फर्स्ट इयरची भरावं लागते ना.
येस, तुला तिथं सिक्युरिटी डिपॉझिट भरायचं नाही ना. बट मग ते ओव्हरऑल खर्च ज्यादा आहे यूपी मध्ये, हा फरक आहे छत्तीसगड मध्ये आणि त्याच्यामध्ये. नाही, ओव्हरऑल कुठं खर्च जास्त आहे रे. 11 लाख रुपये तुला इकडे पण फी आहे, इकडे 14 लाख रुपये जाणार आहे तुझी छत्तीसगडला पण. हम्म. त्यांची गव्हर्नमेंट फी नाही सर 2 लाख आहे. ओव्हरऑल पण यांचे हॉस्टेल जास्त आहे. इकडे 5.5 लाख रुपये हॉस्टेल आहे रे. पण ओव्हरऑल छत्तीसगड मध्ये कमीतच जाणार ना सर, यूपी मध्ये जास्त जाणार ना. हा, 1-2 लाखाचा फरक पडेल तुला. हम्म. पण सर म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्स नुसार कॉलेज कुठले चांगले आहे? मी तर रिसर्च केलेच आहे, समजा जेमतेम कसं आहे दोन्हीकडचे माहितीये का, इक्वलीच पडतात. छत्तीसगड आज पण नक्षलवादी एरियाज म्हणून ओळखला जातो ना, त्याच्यामुळे तिथलं कमी आहे ना. म्हणजे यूपी मधले कॉलेजेस हाय स्टँडर्ड आहे आपण असं म्हणू शकतो. युपीतली तुला टॉप रँक मधली कॉलेज लागतील ना. फक्त यूपी आहे मग छत्तीसगड मध्ये आपण थोडस पैशाच्या बाबतीत पाहिलं तर कमी आहे, पण बाकी कमी आहे. टीचिंग स्टाफ, पेशंट लोड मध्ये यूपीच पुढे आहे. युपी पुढे राहील, हो. हम्म. ठीक आहे सर, मग मी तुम्हाला सांगाल सर अजून एकदा वडिलांशी डिस्कशन करायला एकदा दोनदा आणि उद्यापर्यंत सांगाल. ओके, चालेल. तुला ग्रुपला ऍड केलं ना सरांनी आता? हा नाही एमबीबीएस राहिलंय वाटतं, बाकी हा, ते इकडचं करते. झालंय. त्यांचं चालू आहे काम, त्यांचं काम चालू आहे. हा हा ठीक आहे ठीक आहे. कॉलेजचं काम चालू आहे. ओके. हो सर. सगळे डाऊट क्लिअर झाले ना? हो हो सर. येस. मित्रांनो, आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचं 1-to-1 घेत असतो, त्याच्यामधून विद्यार्थ्यांना पूर्ण त्याची जी क्लिअरिटी आहे ती देत असतो. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय आणि तुम्हाला या सेक्शन मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं, नक्कीच कमेंट करा. आणि आपल्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.